हरि ओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा आपल्या म्हणजे बऱ्याच जणांच्या घरात श्रीयंत्र असते. तर आपण सगळ्यांनी जर श्रीयंत्र आपल्या घरात आणलं तर नक्कीच आपल्या घरामधल्या ज्या काही अडी-अडचणी असतील, म्हणजे काही प्रगती आपली थांबलेली असेल, ती सुद्धा आपली प्रगती व्हायला लागेल, अडचणी निघून जातील. तर हे प्रत्येकाने स्त्री यंत्र घरामध्ये आणायलाच हवे. कारण स्त्री यंत्र हे म्हणजे सर्वात यंत्रात श्रेष्ठ यंत्र आहे आणि जेव्हा तुम्ही स्त्री यंत्राची पूजा करता घरामध्ये, तर तेव्हा आपल्याकडे लक्ष्मीचा वास असतो नेहमी करता. त्यामुळे हे स्त्री यंत्र आपल्याला आवर्जून आणायचे. तर ते स्त्री यंत्र कधी आणायचे? तुम्ही मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा किंवा धनत्रयोदशी, गुरुपुष्यामृत ह्या योगावर तुम्ही श्रीयंत्र घरात आणू शकता. आणि आणल्यानंतर त्याच्यावर अभिषेक कसा करायचा? तर बघा अभिषेक करताना आपल्याला छोटं ताट लागणार आहे. तर त्या ताटामध्ये आपल्याला स्वस्तिक काढून आपल्याला श्रीयंत्र आणल्यावर त्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करताना पहिले सुरुवातीला साधं म्हणजे गंगाजल आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पंचामृत घालायचं आहे. तर जेव्हा तुम्ही पंचामृत घालता, तर तेव्हा आपल्या घरामधली जी काही अडी-अडचण आहे, जे काही नकारात्मक ऊर्जा आहे, ती सुद्धा निघून जाते आणि पंचामृत घातल्याने आपल्या म्हणजे घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य लाभतं. कारण हे थंड म्हणजे शीतलतेचं प्रतीक आहे पंचामृत. त्यामुळे घरामध्ये सुद्धा आपल्या शांतता निर्माण होते. जे काही नकारात्मक ऊर्जा आहे, जी काही किरकिर आहे, ती सुद्धा आपल्या घरातली निघून जाते. तर आपल्याला म्हणजे पंचामृतामध्ये दूध, दही, तूप आणि साखर, मध हे आपल्याला घ्यायचं आहे पंचामृतामध्ये आणि हे पंचामृत आपण घातल्यानंतर नक्कीच म्हणजे जे काही आपल्या घरामधील सर्व मंडळींची शरीर प्रकृती सुद्धा निरोगी होते. तर हे आपल्याला पंचामृत आवर्जून आपल्याला अभिषेकात घ्यायचं आहे आणि पंचामृत घातल्यानंतर आपल्याला परत चांगलं ह्याचं गंगाजल टाकून आपल्याला म्हणजे स्त्री यंत्र आपल्याला पुसून स्वच्छ धुवून आपल्याला स्थापन करायचे आहे आणि ते स्थापन करताना तुम्ही कुंकुमार्चन करायचं आपल्याला प्लेटमध्ये ठेवायचं आहे. जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन करता, त्याचं ते कुंकू आपण परत डब्बीत भरून ठेवतो. कारण ते कुंकू म्हणजे आपल्यासाठी खूप म्हणजे पॉवरफुल हे कुंकू आहे. कारण आपण बाहेर जाताना जेव्हा ते आपण कपाळाला लावून जातो, तेव्हा आपल्याला बाहेर बाधा म्हणा, कुठली संकट, अडी-अडचणी आपल्यावर येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने घराच्या बाहेर पडताना पहिले जे कुंकुमार्चन केलेलं कुंकुम असतं, ते आपण थोडं तरी आपल्या गंध म्हणून आपल्या कपाळाला लावायचं आहे आणि मगच घराच्या बाहेर पडायचं आहे. तर हे आपल्याला कुंकुमार्चन करताना प्लेटमध्ये ठेवायचं आहे सगळं झाल्यानंतर. आणि सगळं झाल्यानंतर आपल्याला त्यावर जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन करताना, तेव्हा तुम्ही स्त्री सूक्त म्हणा किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा जप करायचा आहे कुंकुमार्चन करताना. आणि जर तुम्हाला समजा स्त्री सूक्त आता म्हणता येत नाही, तर तुम्ही मोबाईलवर लावून सुद्धा तुम्ही आणि जेव्हा आपण हे मंत्र म्हणताना, तेव्हा आपल्याला चिमूट-चिमूट असं कुंकू आपल्याला श्रीयंत्रावर अर्पण करायचं आहे. आणि ते झाल्यानंतर मग आपण आपलं जे काही फूल हार आपण आणलेले आहेत, लाल फुलं वगैरे कारण लक्ष्मी मातेला लाल फुलं प्रिय आहे, तर आपण लाल फुलं अर्पण करायचं आहे. आणि आपल्याला म्हणजे आपल्याकडे जर कमळ आता म्हणजे माता लक्ष्मीला कमळ फार प्रिय, पण कमळ आपल्याकडे रोज मिळत नाही. तर आपण त्यामुळे आपल्याकडे जे काही कमळगट्ट्याची माळ मिळते, जी पूजेच्या साहित्याच्या दुकानात मिळेल तुम्हाला, तर ती माळ आपण त्या श्रीयंत्राला गोल असं राउंड करून आपल्याला ती माळ त्याच्यात घालायची आहे त्या श्रीयंत्राला आणि आपल्याला धूप, दीप, अगरबत्तीनं ओवाळायचं आहे. तर ही आपल्याला श्रीयंत्राची म्हणजे अभिषेक झाल्यानंतर आपल्याला ही नंतर पूजा करायची आहे. आणि जेव्हा जी काही तुमची इच्छा असेल, जी काही तुम्ही हे असेल, तर ती आपल्याला प्रार्थना करून आपल्याला माता लक्ष्मीला आपल्याला ती प्रार्थना, जी काही इच्छा असेल आपल्याला ती बोलून दाखवायची आहे. आणि जरी तुमची इच्छा जेव्हा पूर्ण होईल, तेव्हा तुम्ही परत कुंकुमार्चन कराल, हे आपण म्हणजे माता लक्ष्मीला आपल्याला सांगायचं आहे, म्हणायचं आहे आपली जी प्रार्थना झाल्यानंतर. आणि नक्कीच माता लक्ष्मी तुमची इच्छा पूर्ण करणार आहे. कारण जर मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमाला जर हे दर याला तुम्ही कुंकुमार्चन केलं, तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल आणि माता लक्ष्मी नक्कीच इच्छा तुमची पूर्ण करणार आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला जे काही तुम्ही गोडाचा नैवेद्य दाखवणार आहे, तर तो गोडाचा नैवेद्य खडी साखर असू का दूध साखर हे आपल्याला ठेवायचं आहे आणि आपल्याला तुम्हाला जी आवडेल ती लक्ष्मी मातेची आरती करायची आहे. तर ही अशी आपल्याला श्रीयंत्राची पूजा करायची आहे. कारण ही महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी हे तिघांची आपण जेव्हा श्रीयंत्राची पूजा करतो, तेव्हा हे तिन्ही देवींची पूजा केल्यासमान आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. तेव्हा मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा ही आवर्जून आपण
श्रीयंत्राची पूजा केलीच पाहिजे आणि ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी आवर्जून श्रीयंत्र घेऊन या. कारण आपल्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल, तर नक्कीच आपल्या घरामधल्या अडचणी, सुखशांती आपल्याला जी काही आपली हरवलेली आहे, ती सुद्धा आपल्याला मिळून जाईल आणि आपल्या घराची भरभराटी व्हायला लागेल, प्रगती व्हायला लागेल आणि आपले जे काही कामं अडकलेले असतील, ते सुद्धा आपले कामं व्हायला लागतात. तर ही श्रीयंत्र सगळ्यांच्या घरात असणं खूप म्हणजे गरजेचं आहे. आणि जे काही आपल्या अडचणी आपण प्रार्थना करायची माता लक्ष्मीला, जी काही माझ्या घरामध्ये पैसा टिकत नाही, ती सुद्धा पैसा टिकू दे. तर अगदी म्हणजे प्रार्थना तुमची माता लक्ष्मी ऐकेल. तर आपल्याला ही मंगळवार, शुक्रवार आवर्जून ही श्रीयंत्राची पूजा करा. नक्कीच तुमच्या घराची भरभराटी होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलास, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.